मैदानावरती आपण पाहू शकतो दोन मातब्बर संघ, एकीकडे चिकनगर 40+ दुसरीकडे सापाड 40+ असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आणि ओलंदाज तयार, ओलंदाजी ट्रॅकवर अरुणच्या माध्यमातून हा चेंडू फार चांगला पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑन मध्ये गेला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल, रनआउटची संधी जरूर होती, मात्र मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 3 धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आली सिंगल. अनिल भोईर यांच्या माध्यमातून घेतली गेली सिंगल आणि त्यानंतर प्रदीपजी पाटील यांच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्यात आली ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात आली. रनआउटची संधी होती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, जिथे अनिल भोईर यांच्याकडे खऱ्या अर्थानं मी म्हणेल धोक्याची घंटा होती. मात्र त्यानंतर यावेळेस आपण पाहू शकतो फलंदाज चाले तिथे बाद. विकेटचं होत असताना पतन, पहिली मोठी विकेट बॅटिंग करत असताना टीम सापाड 40+ संघाला. फलंदाज प्रदीप पाटील, बॅक टू दी पवेलियन. पाटील जे न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती सापाड 40+ या संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील अशोक पाटील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती असतील, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला अरुण भोईर पाहायला मिळतील. सामना 4 ओव्हरचा आहे, 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी द्वंद्व, रणसंग्रामी युद्ध. युद्धांमध्ये ज्याप्रमाणे रक्ताचे पाठ वाहिले जातात, आज या क्रिकेटच्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला धाब्यांचे पाठ व्हावे लागतील. त्यावेळेस मैदानावरती तुमची यशोगाथा लिहिली जाईल. खुलोडप्प्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. वन्स अगेन बॅटर झाले बीट, फलंदाज झाले बाद. विकेटचं होत असताना पतन, अजून एक विकेटचं पतन सापाड 40+ संघाला. फलंदाज अशोक पाटील, बॅक टू दी पवेलियन. पाच चेंडूचा खेळ झालाय, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाच चेंडूंचा खेळ झालाय, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर झाली सिंगल, 2 डॉट आहेत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, त्या मात्र सापाड 40+ क्रिकेट संघाच्या, त्या मात्र फक्त आणि फक्त 3 गडी गमावलाय आतापर्यंत. आपण पाहू शकतो 2 सलामीला आलेले फलंदाज प्रदीप पाटील बाद झाले, त्यानंतर अशोक पाटील बाद झाले. आता साईनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अनिलजी भोईर सर पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो इथे फलंदाज बाद, विकेटचं पतन. वाईट बॉल होता, मात्र त्यावरती आक्रमक हल्ला चढवायचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर एसटी रक्षकांच्या माध्यमातून चांगलं एसटी रक्षण. फलंदाज होतील बाद, 3 वरती गडी गमावलाय तिसरा. राजू भोईर सापाड 40+ क्रिकेट संघाचे अजून एक चांगले फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकावरती 3 गडी बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते. एकावरती एक फलंदाज बाद जरूर झालेत. सापाड संघाचा विचार केला तर सापाड संघ आता सध्याच्या स्थितीला बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळेल. फ्रंट सीट वरती बॅटिंग करत असताना आता आपण पाहू शकतो संघ आता आपल्याला बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. मैदानावरती थर्ड मॅनच्या दिशेला रनआउटची संधी असेल. इथे फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला तुचल में आहे अशी परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक फलंदाज माघारी परततोय.
6व्या क्रमांकावरती दशरथजी पाटील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील सपाट 40+ क्रिकेट संघासाठी. मैदानावरती आपण पाहू शकतो 4 गडी बाद 3 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. सापड संघाकडे दशरथ पाटील आहेत, प्रदीप पाटील आहेत, त्यामुळे नक्कीच आपण पाहू शकतो खूप मोठी स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आडव्या पट्टाने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित धावसंख्या धावफलकावरती 3 गडी गमावले 4. सापड 40+ थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नेल्सन मडवी सापड मधून 40+ खेळतोय की काय आहे. आडव्या पट्टाने सुंदर असा फटका पाहायला मिळतो. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा कॉल देखील मैदानावरती असेल आणि बघता बघता आपण पाहू शकतो सहज रीतीने 2 धावा होत असताना कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आतापर्यंत जर पाहायला गेलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील साईनाथ पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दशरथ पाटील. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील श्रीराम. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने आपण पाहू शकतो तर आपण पाहू शकतो दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर मैदानावरती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राम पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया राम कशा प्रकारे कामगिरी या तिसऱ्या षटकामध्ये करतील. तिसरं षटक फार महत्वाचं बॅटिंग करणाऱ्या सपाट टीम साठी. जास्तीत जास्त धावा बनवायचा नक्की प्रयत्न केला जाईल. मात्र मैदानावरती पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन झालंय. फलंदाजांची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं पतन. फलंदाज दशरथ पाटील बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गडी गमावलाय जो मात्र 5वा. बॅटिंग करत असताना टीम सपाट संघाने. आणि आता न्यू बॅटर मैदानावरती प्रदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप पाटील सिनियर ज्युनियर ते मात्र आपण पाहू शकतो पहिले आले होते, आता सिनियर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सिनियर प्रदीप पाटील कशा प्रकारची कामगिरी करतील. तिसऱ्या षटकामध्ये राम यांच्या माध्यमातून चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एस्टनचा वेट घेणारा बॉल पहिल्या बॉलवरती दशरथ यांची खेळी समाप्त झाली आणि विकेटचं पतन झालं. 5वा मोठा धक्का बॅटिंग करत असताना सपाट 40+ संघाला बसला. आता मात्र मैदानावरती पाहू शकतो 1 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले. एस्ट्या एक्सपोज होत्या आणि त्या एक्सपोज एस्ट्यांवरती खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राम यांच्या माध्यमातून. टॉप ऑफ ऑफस्टंप मैदानावरती फलंदाज होतील बाद. एस्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली.
गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक देखील फार चांगलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी, तिसऱ्या षटकामध्ये देखील तोच दबाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. सापाड संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. फटका सुंदर आहे लॉंग ऑफच्या दिशेला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, डीप मध्ये फिल्डर येतील. व्हॉट अ फिल्डिंग, लाजवाब कामगिरी मैदानावरती. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. चौकार असेल, 4 धावा. राजेन यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. खूप मोठा ग्राउंड कव्हर केला गेला त्यांच्या माध्यमातून, मात्र बॉल सीमा पलीकडे गेला. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 15 पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉल वरती पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल मैदानावरती. पाहायला गेलं तर दुसरी मॅच आपल्याला लो स्कोरिंग पाहायला मिळाली. अगदी ही मॅच देखील तशाच प्रकारची पाहायला मिळते की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल. धावा कुठल्या जातील हा मोठा प्रश्न आहे. मैदानावरती कॅच झाली आहे, ड्रॉप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळते नशिबाची साथ, बॉल सीमा पार आणि नशिबाचं लक फॅक्टर ऑन करणारा लकी चौकार शेवटच्या बॉलवर. मॅच एंड ऑफ अ थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना सपाट 40+ संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 गडी बाद 19 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बंडू आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या षटकामध्ये. म्हणजे काका आपल्याला पाहायला मिळतील. भालचंद्रजी भोईर सर आम्हाला पाहायला मिळतील मैदानावरती या चौथ्या षटकामध्ये. यावेळेस फटका सुंदर आहे, डीप मध्ये फिल्डर असतील. व्हॉट अ कॅच, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये कॅच झाली कंप्लीट. श्रीकांत यांच्या माध्यमातून लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. शॉट लाजवाब होता, मात्र त्यापेक्षा दर्जेदार अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक फलंदाज फेल होत असताना मैदानाच्या बाहेर जातोय. 1 मोर विकेट डाऊन. गोलंदाज तयार. चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पहिला बॉल लोवा फुलटॉस होता, ऑन साइडला सुंदर असा फटका पॅटरच्या माध्यमातून मारला गेला. मात्र त्यावरती आपण पाहू शकतो विकेटची मोहर होती, कारण डीप मध्ये स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळाले. आता या चेंडूवरती आपण पाहू शकतो जो ऑफ स्टंपच्या बाहेर होता चौथ्या स्टंप वरती आणि डॉट बॉल. मैदानावरती फुलटॉस बॉल, डाऊन द बॉल. गोलंदाज यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. सिंगल झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 20-20 पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सपाट 40+, चिकनगर 40+, अशी 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये. विनंती असेल उंबाडे ब 40+, तसेच मोहिली 40+. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. मोहिली 40+ आणि उंबाडे बी 40+. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचा. मैदानावरती आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. धाव फलकावर धावा आपल्याला 20 पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. आणि आपण पाहू शकतो दोन्ही संघांचे कॅप्टन मोहिली 40+, उंबाडे ब 40+. टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मैदानावरती लाजवाब कॅच आपल्याला पाहायला मिळते. कॉटन पोल ची संधी होती आणि संधीचं सोनं केलंय. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन आणि बाकीचे जे खेळाडू आहेत ते रिटायर्ड आहेत, त्यामुळे ऑल आउट झालेला आहे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सापाड
रूल्ड आउट आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावपलकावरती 20-21 धावांचं लक्ष. विनंती असेल ती म्हणजेच मोहिली 40+ क्रिकेट संघ आहेत सर उपस्थित. उंबाडेबी 40+ क्रिकेट संघ विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. 21 धावांचं लक्ष. या खेळाच्या पुढच्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक गुरुवर्य, कम्प्युटराइज कॉमेंटेटर आणि त्या समवेत क्रिकेटचा भंडार असणार समालोचक. अर्थातच आपण पाहू शकतो विनोदजी पाटील मॅन फ्रॉम भूपर. भूपरचा एक गोड आवाज तुमच्या सर्वांच्या भेटीला या इनिंगच्या पुढच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थँक यू व्हेरी मच प्रसन्ना. पुनश्च सर्व लाडक्या क्रीडरसिकांचा क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत नमो चषक 2024. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आणि सुंदर अशी ही संकल्पना. आणि अजूनही मला मगाशीच राजने दाखवलं की अजूनही त्याचं शेड्यूल भरपूर व्यस्त आहे. क्रिकेटची स्पर्धा संपली म्हणजे त्याची जबाबदारी नाही संपली. अनेक स्पर्धा त्याला मग वक्तृत्व स्पर्धा असतील, कॅरम बोर्ड स्पर्धा असतील, खो खो स्पर्धा असतील त्याही त्याला कव्हर करायच्या आहेत. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे राज गेली 10 वर्ष साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि आज आपण बघतायत या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सकाळी फार लवकर तो येतो. आल्यानंतर सगळ्या टीम्सशी कॉन्टॅक्ट करतोय लवकरात लवकर या जेणेकरून आपल्याला वेळेवरती मॅचेस सुरू करता येतील. आणि बघा सापाड खेळतोय निल्सन इथे आमच्या अगदी समोर आहेत. आणि अत्यंत जबरदस्त असा क्रिकेटपटू. स्वभावाने जरी एकदम विनोदी असला तरी मैदानावरती एक मॅच विनर म्हणून नेहमीच फाईट करत असतो. काहीतरी बोलायचं आहे त्याला. माईक चालू करून देतोय मी. निल्सन बोलू शकतो तू. तर बघा निल्सनने सांगितलं की आमच्या टीमने जर मॅच जिंकली तर 2000 रुपये मी देईन. पण 21 धावा खास करून अशोक पाटील यांच्यासाठी बक्षीस असणार आहे. पण 21 धावा इथून होण्यापासून रोखायचे आहेत. तर बघूया मागच्या मॅच मध्ये हेच टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये आपण सेम टार्गेट बघतोय. ओपनर्स नरेंद्र पाटील, राम पाटील हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटर गेलेले आहेत. तर हरेश खेणे यांना आपण काल बघितलं इन ॲक्शन मध्ये. काल अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि 45 धावा काल हरेश खेणे पिंट्या यांनी केलेले आहेत. काय नियम होते या स्पर्धेमध्ये. पिंट्याला 40+ खेळू दिला नाही. त्याला सांगितलं की तू रेग्युलरमध्ये खेळू शकतो. आज आपण बघितलं निलेश कापसेंनाही खेळायचं होतं पण काही नियम्स होते. आयोजकांनी काही नियम सांगितले होते की जे मोठे खेळाडू आहेत किंवा टीममधले जे स्टार खेळाडू आहेत त्यांनी रेस्ट करावा जेणेकरून दुसऱ्यांना संधी मिळेल. कारण काही संघ जे आहेत की ते आपण बघितलं तर थोडेसे आपण त्यांना असं म्हणू शकतो की ते फारसे जिंकलेले नाही आहेत.
ट्रॉफीपर्यंत पोहोचले नाही, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला जे काही मोठे खेळाडू आहेत मोठ्या टीममधले त्यांना आपण थोडंसं इथं सांगितलं की तुम्ही थोडंसं बाहेर बसा. 21चं टार्गेट आहे. नरेंद्र आहेत स्ट्राईकला. नरेंद्रच्या सोबतीला आपण नेहमी हरेशला बघतो. हा चेंडू यावेळेस राऊंड द विकेट आले. हा चेंडू थोडासा खाली राहिला, ऑफ स्टंपवरती होता, एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल येतोय. थँक्यू सो मच. आदरणीय प्रकाशजी गायकर सरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. उंबाडे आणि दुसरीकडे मोहिली असे दोन मातब्बर संघ इन ॲक्शन मध्ये असतील. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद करून घ्यायची आहे. टॉस मोहिली 40+ संघाचे कॅप्टन टॉस. छापाचा कॉल पडलाय. छापा टॉस जिंकलाय मोहिली संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. मोहिली संघाने टॉस जिंकलाय. सर सकाळच्या सत्रामध्ये आपलं अभिनंदन. टॉस जिंकला, आपला डिसिजन फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. टॉस जिंकला, चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं, कारण फिल्डिंग अशा एक क्षेत्र आहे तर तुम्ही पहिले करत असाल समोरच्या संघावरती थोडंसं दडपण असतो. कारण मैदानावरती आपण पाहू शकतो सातत्याने जास्त करून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात जो संघ टॉस जिंकतो, फिल्डिंग चूज करतो आणि त्यानंतर एक त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन असतो. अगदी तुमच्या मदतीने तेच करायचा प्रयत्न केला गेलाय. तर टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली आहे, समोर एक चांगला संघ खेळतोय. किती धावांवरती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? 32 ते 34 धावांवरती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. 32 ते 34 धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही एक लेजंड क्रिकेटर आहात, आता देखील खेळतायत. असे कुठले खेळाडू आहेत जे 32 ते 34 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील? बॉलर काशीनाथ गोंडले, शशिकांत म्हात्रे, स्वतः मी, आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू 32 ते 33 धावांच्या आतमध्ये. 15 दिवसापासून तर आमचा चालू आहे. माझी स्वतः पण प्रयत्न करेल चांगली बॉलिंग टाकण्याचा. सर प्रॅक्टिस कमी आहे, मात्र म्हटलं जातं की वाघ पिंजऱ्यात असला किंबहुना वाघ जंगलात असला, वाघ तर वाघ असो आणि तुम्ही वाघासारखे आहात. नक्कीच या स्पर्धेविषयी आम्हाला 2 शब्द ऐकायला तुमच्या माध्यमातून बरं वाटेल. तुमचं मनोगत. नवोचषकचं आयोजन एक क्रिकेट टुर्नामेंटचं जो आयोजन आहे कल्याण पश्चिम माजी आमदार 138चे प्रमुख माननीय नरेंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नमोचषक आयोजन केले आहे. त्याचा भाग म्हणून मी एक आहे स्वतः, पंडू म्हात्रे, दीपेशजी डोणे आणि राज दलवी आहेत. बरेचसे आमचे कार्यकर्ते या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत करीत आहेत. गेली 4-5 दिवस आपण सातत्याने बघत असाल तर एक चांगली स्पर्धा व्हावं या उद्देशाने आम्ही इथेशी सर्वजण मेहनत करीत आहे. आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि चांगला गोड होईल. आणि आम्ही 40+ मध्ये तर आम्ही देखील प्रयत्न करणार का हा फायनलची मॅच आम्ही जिंकू. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत उंबाडे संघाच्या कॅप्टनकडे. आता टॉस हरला, टॉस जिंकला, तुमचं डिसिजन काय असतं? डिसिजन बॅटिंग असतं, बॅटिंग घ्यायचं असतं. टॉस तुम्ही हरलात, मात्र जो मनाचा डिसिजन आहे तो तुम्हाला मिळाला. किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल? बघू आता, खेळ जसे मुलं खेळतील त्याच्या हिशोबावर आहे, सांगू शकत नाही ना. 30 होतील, 40 होतील का 50 होतील, खेळण्यावरती आहे. आणि नमोचषकाच्या बद्दल आपले 2 शब्द आम्हाला नक्की आवडतील. नमोचषक आता पहिल्यांदाच्या वर्षीवर या मैदानावर खेळलेला आहे. बघू आता मॅच होईल तेव्हा काय आहे काय नाही. मॅचसाठी शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय मोहिली 40+ क्रिकेट संघाने. त्यांचा डिसिजन फिल्डिंगचा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे उंबाडे संघाला. थँक्यू सो मच. या दरम्यान आपण बघताय धावफलकावरती धावा एकूण बघतायत 8. बॉलिंग मार्कवर अशोक वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक क्वेश्चन आम्हाला सांगता त्या ठिकाणी दिनेश धावा झाले धावफलकावरती 9. आता 12ची गरज आहे 17 बॉलमध्ये.
12 करायचे आहेत. मागची मॅच ही सेम टार्गेट, तीही एक साईड आपण बघितली. पहिली मॅच ही थोडीशी वन साइडेड झाली. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आहे. वाईड बॉलचा इशारा येते पंचांचा. पंचांच्या भूमिकेत राकेश केणे. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बलवान दळवी आणि आमचे आणखीन एक पंच ऋतिक घोडे. हा एज लागून मागे गेलाय. इथे धावचीची संधी, थ्रो मात्र खराब आलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय. आणि अशा प्रकारे आपण बघतायत या 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती आता मात्र 12 वरती. आता इथून विजयासाठी करायच्यात 9. 16 चेंडूमध्ये 9 करायचे आहेत. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती आणि ही टीम काम करते UTC ची. खरं तर या ठिकाणी आपण बघतायत सूरज गायकर, विनायक म्हात्रे वाळकंचे आणि प्रतीक पवारच्या ऐवजी आता आपण बघतायत त्या ठिकाणी मनोज मडवी यांना. अत्यंत टॅलेंटेड असे ऑपरेटर आहेत आणि भरपूर एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील आहे. हा चेंडू आत आणलाय. यावेळेस पंचांनी बोर्डवर केलंय आणि मैदानावरती दुसऱ्या विकेटचं बटन जय मुसोबा चिकनगर या संघाच्या. आणि त्यांनी आतापर्यंत 8 धावा केल्या. चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतायत. संघाला नेऊन ठेवलं. इथून मात्र आपण बघतायत 14 धावसंख्येवरती. आता केवळ 7 करायच्या 13 बॉलमध्ये. 13 चेंडू 7. अशोक वरती विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. फुल टॉस पाठवलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे तिथे. थोडस फंबल झालंय पण एकच धाव घेतली आणि अशा प्रकारे 2 षटकं संपल्यात आणि इथून विजयासाठी आता मात्र 6 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. धावा झाल्यात 15. 21चं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रेट 3.00 प्रति ओव्हर मागे. तर बॉलिंग मार्कवर येत आहेत दशरथ पाटील. दशरथ पाटील म्हटले की आम्हाला कॉमेंटेटर दशरथ पाटील यांची आठवण आली, जे करावेचे नवी मुंबईचे. आणि त्यांचं नाव घेतलं तर सगळ्यांना हसू येतं. बघा सगळेजण हसत आहेत. त्यांची कॉमेंट्री सगळ्यांना माहिती आहे. कॉमेंट्रीमध्ये एक वेगळीच त्यांनी क्रांती घडवून आणली. ओहो डायरेक्ट हिट. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक होते उल्हास पाटीलचा डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. अकरा बॉल 5ची गरज. हा चेंडू यावेळेस उसळणारा होता. अधिक 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. समीकरण आणखी सोपं होतंय. आता 4 करायचे आहेत 10 बॉलमध्ये. कुठेतरी या मॅचमध्ये धावा थोड्या जास्त व्हायला होत्या तरच काहीतरी मजा आलीच ती मॅचमध्ये. पण 20 धावा आलेत. 21चं संरक्षण करताना विजयाच्या जवळ आहे. पण आता बघूया इथून 10 बॉलमध्ये 4 होण्यापासून रोखू शकतायत का. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे.
साईनाथ पाटील चांगलं क्षेत्ररक्षण बघा, तीनदा म्हणलं तीनदा चारदा चेंडू तिथे गेलाय आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग लावले, फटका एकच चौकार आला या इनिंगमध्ये. आणि चिकनगर ज्यासाठी जाणला जातो का तर तशा प्रकारची बॅटिंग झाली नाही, कारण की आपण बघितलं जरा हरेश टीमच्या बाहेर आहेत, विक्रम बाहेर आहेत, त्यामुळे कुठेतरी हा संघ 21 करतानाही थोडासा वेळ जास्त घेतो. 9 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. हा देखील चेंडू मागे जाईल, डॉट बॉल येतोय. आता 8 चेंडू 3 धावांची गरज आहे. मागच्या मॅचमध्ये प्रत्येकाला वाटलं की 2 ओव्हरच्या आत मॅच संपेल, पण तीही मॅच 3ऱ्या ओव्हरपर्यंत गेली. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. बघा असेच डॉट बॉल निरंतर आले तर मात्र या मॅच मध्ये नक्कीच सापाड संघ कमबॅक करू शकतो, पण 7 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला, फिल्डर आहे तिथे, केवळ एकच धाव आणि अशा प्रकारे इक्वेशन. आता मात्र मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाते. 7 चेंडूत आता करायचे आहेत 2 धावा आणि 7 चेंडू 2 धावा जर इथून होण्यापासून रोखायचे असेल तर उंबारीच्या सीताराम पाटील सारखी बॉलिंग करावी लागेल, ज्याने नावळाईच्या विरुद्ध केसरच्या मैदानावरती 2 धावा दिल्या नव्हत्या 6 बॉलमध्ये. सिनियर प्रदीप पाटील बॉलिंग मार्कवर येत आहेत, 6 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. तर भिरू भोईरा दादांचं आगमन झाले, स्वागत आहे दादा आपला. नक्कीच अप्रतिम असे आयोजक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे व्यक्तीचं. आणि बघा आज या ठिकाणी आलेले आहेत. उंबरठेचा दुसरा एक संघ खेळताना दिसेल, एक संघ जिंकलेला आहे पण आता दुसरा ब संघ मोहिलीशी खेळ आणि यावेळेस मात्र विनिंग शॉट ठरू शकतो. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे मैदानावरती. जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगरने 21 धावा चेस केल्या, त्यांचं अभिनंदन. आणि आता पुढची मॅच मोहिली 40+ वर्सेस उंबर्डे ब मध्ये तुम्ही बघायला ही पहिल्या अंतिम मॅच.